हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवराय, हलू नको ना, तो मागे जा. राजमाता मासाहेब जिजाऊ, धर्मवीर छत्रपती संभाजीराजे, महाराष्ट्राची धाकटी पंढरी श्री क्षेत्र नगर नारायणगडाच्या चरणी त्रिवार नतमस्तक होतो. आपल्या नारायणगडाचे मठाधिपती प्रेममूर्ती गुरुवर्य शिवाजी बाबाजी यांच्या चरणी नतमस्तक होतो. बंकट स्वामी मठाचे मठाधिपती महंत गुरुवर्य श्री लक्ष्मणजी बाबा मेंगडे यांच्या चरणी नतमस्तक होतो. आणि अपवित्र नारायणगडाच्या कुशीत जमलेल्या राजकीय, सामाजिक, शेतकरी सर्व माझ्या बांधवांना मानाचा ईश्वर. आणि विराट संख्येनं जमलेल्या माझ्या तमाम मराठा बांधवांना माझ्या मानाचा ईश्वर. आज खासदारांपासून आमदारांपर्यंत सगळेच बांधव या पवित्र नारायणगडाच्या कुशीत येऊन तुम्ही तुमचं मोठेपण सिद्ध केलं, त्याबद्दल तुमचं सगळ्यात अगोदर धन्यवाद. मला मायबापावर बोला. आपला गड नगद आहे म्हणून ताकद मिळते. जशी मला मिळाली तशी माझ्या शेतकऱ्याला पण मिळाली. लय वेदना आहे, शरीरात लय त्रास आहे. मी तुम्हाला ही गोष्ट सांगितली की आठवत असलीत बघा. एक 5-6 महिन्यापूर्वी तुम्हाला मी एक गोष्ट सांगितली होती, प्रत्येक माणसाला सांगितली होती की मी थोड्या दिवसाचा पाहुणा आहे. आणि आपण मुंबईला जायची हाक दिली, कारण मी एक गोष्ट तुम्हाला सांगितली होती, शेवटी शरीर हे काही सांगता येत नाही. माझ्या गरिबाच्या लेकराचं मला आयुष्याचं कल्याण करून द्या, मुंबईला चला. कारण मी अलीकडल्या कॅमेऱ्याचं त्याच वेळेस एक गोष्ट सांगितली होती. पूर्ण झूम केले सर. मी आहे तोपर्यंत माझ्या समाजाच्या लेकराला आरक्षण दिलेलं मला बघायचं. मग कुणी हटवू नका, कुणी माग सरकू नका, अशी संधी पुन्हा सोडू नका, हे मी तुम्हाला सांगितलं होतं. तुम्ही आत्ता साथ दिली ओके ओके चालतं, तर माझ्या समाजाच्या लेकरा बाळाचं मी आयुष्याचं कल्याण करू शकतो. आणि तुम्ही मुंबईला साथ दिली आणि 75 वर्षात लढाई जिंकलेली मराठ्यांनी, GR घेऊन मराठ्यांनी लढाई जिंकली. आता मला चिंता नाही. ओके ओके चालतं. मी आता थोड्या दिवसाचा पाहुणा असो किंवा लई दिवसाचा,
मला त्याची चिंता राहिली नाही आता. कारण जे जीवनात येऊन जे सिद्ध करायचं होतं ते मी केलंय. तुम्ही पहिली फ्रेम लावायची होती, मी 2-3 न्यायची. गरीब बरं माझी करतो गरीब मराठा समाज खूप होरपळत होता. तो होरपळताना बघवत नव्हता. मी कधी ओके करतो. नाटक केलं नाही. मी कधी समाजाला खोटं बोललो नाही. हा ओके चालतंय. लगेच एक गोष्ट कधी ब्राईटनेस कमी करा. एखाद्या वेळेस 1-2 पावलं माग पुढं सरकवलं फ्रेम असं. झाली का सेट? ओके चालतंय. एखाद्या वेळी चूक झाली पण असं. ओके चालतंय. पण मला दिसत होतं ओके समाज चालतंय. लई तडफडतोय. लेकीवाडी हलू नका कॅमेरा. पोरं बाळ जर मोठे करायचे असले तर शेती बरोबर त्याला अडचणाचा आधार देणं गरजेचं. आणि रात्रंदिवस माझ्या समाजाचा हट्ट होता, इच्छा होती. त्याच्या लेकरा बाळाला नोकरीपासून शिक्षणापासून लाभ राहायला लागून त्याने केलेलं कष्ट त्याच्या डोळ्यात देखतात. या 6 करोड मराठ्यांचे लेकर सुखी समाधानी राहावेत. कधी शांत बसलो नाही.